राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि त्या घोषणेनंतर संपूर्ण महिला वर्गांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। मात्र या योजनेच्या कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी ग्रामीण भागातले जे शेतमजूर आहेत ते शेतात न येता त्या तलाठी कार्यालय आणि ग्रामपंचायतच्या कार्यालयापर्यंत पोहोचले आणि त्यामुळे या मजूर वर्गांचा जो फटका आहे तो शेती कामांना थेट बसलेला आहे। आपण वर्ध्यातल्या एडाकेडी या परिसरामध्ये असलेल्या एका शेतात आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी गेल्या 3 ते 4 दिवसापासून या ठिकाणी मजूर अजूनपर्यंत शेतात आले नाही आणि त्यामुळे या शेतातलं जे काम आहे शेतातला पिकांच्या बाजूला जे लागलेलं तण आहे ते तण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। थेट मजुरांचा फटका शेती कामांवर बसतो आहे। मुख्यमंत्री लाडकी योजनेचा पात्र ती रोजमजूर जो महिला आहे ती व्हावी यासाठी कागदपत्राची जुळवजुळव करण्यात येते। आपल्यासोबत काही शेतकरी आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल, नेमका काय फटका तुम्हाला बसला? सर, आम्हाला फटका म्हणजे असा शेतातली जी कामं शेतमजुरावर अवलंबून असते त्यापैकी कुठलंच काम होत नाही आहे। आज 4-5 दिवस झाले आमच्या इथे आता खत देणे, निंदन हे मुख्य काम आहे आता। पण त्यासाठी आता मजूर वर्ग अजिबात अवेलेबल नाही आहे। सर्वजण तिकडे जाऊन लाईन लावत आहे। आता अर्धरी शिथिल केली पण मजुराच्या किंवा त्या लोकांच्या डोक्यातून ती निघतच नाही आहे की आमचं काम लवकर झालं पाहिजे, आम्हाला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे किंवा आम्हाला ती योजना सुरू झाली पाहिजे। या योजनेतच ते अजूनही त्यांची मानसिकता, कारण त्यांची मानसिकता त्या पैशात अडकलेली आहे सगळी, त्या 1500 रुपयामध्ये। त्याच्यामुळे इकडे कुठेतरी मजुरीला जाणं किंवा हे काम करणं, मजुरी करण्याचा 12 महिने मग नंतर आपण जाणारच आहोत, पण सुरुवातीला आपलं पहिले हे काम झालं पाहिजे। त्याचा थेट फटका आहे शेतीवर बसून राहिलेला आहे। तिचे जे शेतीवरचे जे मजुराच्या भरोश्यावरचे काही कामं असतात, पूर्ण निंदन आहे, खुरपणी आहे, समजा खत देणे आहे, बाकी इतर जे काही कामं आहे, शेती कोणते फवारणीचे खर्च आहे, कारण त्याचे ज्या मजुराकडून होत नाही त्यांच्या घरचे जे आपण मजूर सांगतो फवारणी करता ते सुद्धा त्याच कामी लागले आहे, कुठे दाखल्यासाठी कुठे काही। त्याच्यामुळे थेट त्याचा परिणाम शेतीवर होऊनच राहिला। पिरियड आता निंदन, खुरपण आणि खत देण्याचं आहे आणि हे 2-3 दिवसात 8 दिवसात जर हे कामं नाही झाले तर हे तण पराठीच्या वरती येऊ शकते आणि कास्तकाराचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते। एकंदरीत आता शेतीची काय नेमकी परिस्थिती? शेतीची परिस्थिती आता तुम्ही बघतच आहे। आता यावेळेस मजूर निंदन खुरपणासाठी पाहिजे आहे तर एकही मजूर अवेलेबल नाही आहे, सगळे त्या कागदपत्राच्या मागे लागलेले आहे। त्याच्यामुळे शेताकडे यायला कोणी तयार नाही आहे। नक्कीच, आणि त्यामुळं या ठिकाणी जो कागदपत्राची जुळवजुळव जे करत आहे त्याचा जो थेट फटका आहे तो शेती कामांना बसतो आहे।